10 ग्रॅम मध्ये बसतं, 10 ग्रॅम 1 तोळ्यामध्ये पूर्ण वाटलं तर. आणि याची फिनिशिंग वगैरे ही बघितली तर खूप सुंदर आहे. ऍक्च्युली मेंटल लुक याला म्हणतो आपण, डायमंडचा लुक येतो मंगळसूत्राला. फ्लायचा खूप सुंदर पीस आहे, म्हणजे तुम्हाला कानातले सुद्धा मॅचिंग मिळतील. आपण जे मगाशी गोकाकचे मंगळसूत्र बघितले त्याचा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुण्यामधील लक्ष्मी रोडवर असलेल्या पुना गाडगिळ ज्वेलर्स या शॉपमध्ये. तर ही मेन ब्रँच आहे. इथे आपण शॉर्ट मंगळसूत्राचं कलेक्शन आहे तुमचं पुना गाडगिळ ज्वेलर्समध्ये. आपण आता मंगळसूत्राचे डिझाईन्स आहेत ते बघत आहोत. शॉर्ट मंगळसूत्रामध्ये साधारण 4 ते 5 ग्रॅम पासून आपल्याकडे मंगळसूत्र अवेलेबल असतात. ते तुम्ही ऑफिस यूजसाठी वापर करू शकता. याची चेन जी आहे सगळे हँडमेड आहे. त्यामुळे डेली वापरलं तरी ह्याचा काही प्रॉब्लेम येत नाही, तुटत नाही, काही नाही. खूपच सुंदर आणि अशी नाजूक डिझाईन आहे बघा शॉर्ट मंगळसूत्रामध्ये. कॉलेज ऑफिस गोईंगच्या ज्या मुली असतात त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. पेंडंट पण बघा किती सुंदर आणि वेगळे आहेत. वाट्यांमध्ये पाहिजे असेल तर वाट्यामध्ये आहे, डायमंड वाट्यामध्ये दिलेले आहेत. सिंगल वाटी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आहे. फक्त 4 ग्रॅमपासून स्टार्टिंग आहे बघा इथे. खूपच सुंदर कलेक्शन आहे. आणि जर काळे मणी हवे असेल तर हे बघा, हा एक छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी. फॅन्सी मंगळसूत्रामध्ये सुद्धा आहे. याच्यामध्ये कसं हा जो प्रकार आहे हा राजकोट प्रकार आहे. ओके, राजकोट मंगळसूत्र म्हणतात. हे बाकीचे फॅन्सी आहेत. समजा तुम्हाला याच्यातलं काही पेंडंट आवडलं नसेल तर आपण पेंडंट काढून तिथे चेंज करून माटीमणी किंवा वेगळं पेंडंट हे लावू शकतो. याच्यामध्ये इक्वल चेन आणि काळे मणी कमी असा प्रकार की जेणेकरून मंगळसूत्र वाटलं कशावर पण आपण हे घालू शकतो. काहीतरी आहे. हे साधारण 15 ग्रॅमच्या पुढे साधारण येतात त्याच्यामध्ये. ओके, 15 ग्रॅमच्या पुढचे आहे ते. हे आहे एक वेगळं, हे जरा ट्रेंड वेगळा आहे. ह्याला नॅनो मंगळसूत्र असं म्हणतात. नॅनो ऍक्च्युली हे नॉट जे आहे ह्याच्याप्रमाणे जास्त खासियत आहे की हा नॉट मंगळसूत्र पहिले म्हणायचे, पण आपण ह्याला नॅनो मंगळसूत्र असं नाव घेतलेलं आहे. ओके, आणि हे पण तुम्ही डेली वापर करू शकता. हे साडीवर ड्रेसवर पण छान दिसतं. हे घातलं तरी दुसरी घालायची गरज नाही. सुंदर आहे हे मंगळसूत्र. हे साधारण 14-15 ग्रॅमच्या पुढे स्टार्ट होते. ह्याच्यामध्ये लॉंग आणि शॉर्ट हे दोन्ही प्रकार येतात. याच्यामध्ये लॉंग मंगळसूत्र पण ह्या प्रकारामध्ये येते, शॉर्ट पण येते. ओके, त्याला मॅचिंग टॉप्स पण आपल्याकडे मिळतात. तेव्हा तो सेट पूर्ण होतो आपल्याकडे. याच्यावरती छान असे कानातले टॉप्स घातल्यावरती खूप सुंदर असा लुक दिसतो. थोडं ट्रॅडिशनल दाखवते ह्याच्यामध्ये. डेलिव्हरीसाठी साधारण हे मंगळसूत्र आहेत. याच्यामध्ये ट्रॅडिशनल प्रकारामध्ये आहेत की नवीन नवरीसाठी आपण हे जास्त प्राधान्य देतो. ह्याच्यामध्ये हे साधी चेन आहे. हे मंगळसूत्र किती वर्ष वापरा आहे असंच राहणार, तुटणार नाही, काही नाही. चेन ही खूप सुंदर आहे टिकण्यासाठी याच्यामध्ये. आणि वाट्यांमुळे आपण जेव्हा नवीन हळदी कुंकू भरतो तेव्हा हे वाट्यांसाठी म्हणून आपण हे देतो. किती ग्रॅमचं आहे? हे साधारण 10 ग्रॅम मध्ये बसतं, 1 तोळ्यामध्ये पूर्ण वाटीमणी सहित हे 10 ग्रॅम मध्ये बसतं मंगळसूत्र. हे जे दुसरं आहे हे रुद्रघाट चेन. ही पण एक हँडमेड चेन आहे. आपण ही जेंट्सच्या गळ्यात नेहमी बघतो बऱ्यापैकी, पण आपण हे मंगळसूत्राचं ह्याला लुक दिलेलं आहे ऍक्च्युली. ही चेन पण एकदम डनकट आहे टिकायला. हे तुटत नाही, काही नाही आहे. असेच तुम्ही आणून द्याल काही वर्ष झाल्यानंतर आणि याच्या एक्सचेंजमध्ये तुम्ही नवीन दागिना घेऊ शकता. आणि याच्यात आपण छोटं पेंडंट वाटीमध्ये तुम्ही जे आवडेल तसं तुम्ही घालू शकता. हे साधारण 15 ग्रॅमच्या पुढे ह्याचं वाटी धरून साधारण 17-18 ग्रॅम पर्यंत हे मंगळसूत्र राहतं. आता नवीन काही ज्या मॉडर्न मुली आहेत त्यांना जास्त काळे मणी कमी हवे असतात, तर त्यासाठी फक्त टोकाला काळे मणी थोडेसे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मागे पूर्ण चेन आहे. हे तुम्ही हे 1 पीसवर किंवा जीन्सवरती तुम्ही वेअर करू शकता, जेणेकरून दिसताना मंगळसूत्राचा लुक दिसतो. आणि तुम्ही काही वेस्टर्न कपडे घातल्यानंतर हे वेस्टर्न प्रमाणे सुद्धा दिसतं. असं 2 in 1 हे मंगळसूत्र आहे तसं. हे जे आपण जे मगाशी मोठे मंगळसूत्र बघितले त्याच्याप्रमाणेच हे लहानमध्ये रजवाडी पॅटर्न मध्ये हा प्रकार आहे. की त्याला छोटंसं असं नमुना दिलेला आहे याच्यामध्ये की त्याप्रमाणे याची रचना केलेली आहे. एवढी बारीक कलाकुसर हे PNGचीच खासियत आहे तसं म्हणायला गेलं तर. याची फिनिशिंग वगैरे ही बघितली तर खूप सुंदर आहे ॲक्च्युली. मण्यांवरती सुद्धा फिनिशिंग आहे याच्यामध्ये.
त्याच्यात पेंडंट मध्ये डिझाईन मिळतील ना आपल्याला याच्यामध्ये? हा. आणि हे किती आहे याचं हे weight साधारण आहे 14 ग्रॅमच्या पुढे, 14-15. ओके. खूपच अँटिक पीस आहे बघा. याच्या शॉर्ट मंगळसूत्रामध्ये रजवाडी डिझाईन मिळते आपल्याला. आणि हे मणी पण बघू शकता, वेगळा लुक आहे त्या मण्यांचा. आणि पेंडंट नंबर आपल्याला बदलून सुद्धा मिळेल. आता याच्यामध्ये डायमंड्सचं आपण पेंडंट दिलेलं आहे इथे, की सगळ्याच कस्टमरला डायमंड घेणं हे परवडत नाही. तर त्या डायमंडच्याच काही डिझाईन्स आपण ह्या 22 कॅरेटमध्ये तयार केलेले आहेत. ओके. की जेणेकरून लुक हा डायमंडल लुक याला म्हणतो आपण. डायमंडचा लुक येतो मंगळसूत्राला, की घातल्यानंतर डायमंड घातले की काय असं प्रश्न पडतो पटकन, की अरे डायमंडचं लुक आहे बघ याला. वाव, खूपच सुंदर आहेत बघा हे मंगळसूत्र. आणि साधारण 7 ते 8 ग्रॅमच्या पुढे येतात. 7 ते 8 ग्रॅममध्ये हे छान एकदम कमी वजनामध्ये खूप छान असा फॅन्सी लुक तुम्हाला मिळतोय बघा, फक्त 7 ते 8 ग्रॅममध्ये. हा एक बटरफ्लायचा खूप सुंदर पीस आहे. म्हणजे तुम्हाला कानातले सुद्धा मॅचिंग मिळतील. खूप सुंदर आहे हा पीस. वाव. हे पण खूप छान असं. हे इन्फिनिटीचं साईन आहे साधारण. इन्फिनिटी साईन पण सध्या ट्रेंडिंग आहे. बऱ्याच मुली याला वापरतात. वाव. याला असे नाजूक असे टॉप पण तुम्ही घालू शकता त्याच्यावरती गोल्डमध्ये. आपण जे मग असे गोकाकचे मंगळसूत्र लॉंग बघितले, त्याचाच हा छोटासा नमुना आहे. की काही लोकांना छोटं सुद्धा घालायला आवडतं. त्याच्यामध्ये आपण हे साधारण 20 ग्रॅम पासून हा चालू होतो. विथ वाटीमणी 20 ग्रॅम. ओके. म्हणजे बघा तुम्ही लॉंग आणि शॉर्ट असं दोन्ही पण असं या कॉम्बिनेशन घालू शकतो. हो. किंवा तुम्ही एखादा हा घातला, कोल्हापुरी साज घातला मोठा, त्याच्यावरती आपण लॉंग घालत नाही, तर हे शॉर्ट घातलं तरी तो लुक वाईज खूप सुंदर दिसतो याच्यामध्ये. डिझाईन्स बघतो तसंच हे अमेरिकन डायमंडच्या पण डिझाईन्स येतात एडी स्टोन मध्ये. ओके. जी सेटिंग असते ही बंद सेटिंग असते खड्याची. ही सेटिंग इतकी व्यवस्थित असते की याच्यातले खडे पडू शकत नाही कधी. डेली यूज साठी हे पेंडंट छान दिसतात ब्लॅक मण्यांच्या सरीसाठी. आणि किती ग्रॅम? साधारण हे 2-2.5 ग्रॅम पासून पुढे होतात चालू. ओके. ह्या तुम्ही वाटीमणी पण वेअर करू शकता. कोणाकोणाला आवडते वाटीमणी किंवा अशा प्रकारचे पेंडंट की जे डायमंडकडे जातात तसे. हे दोन्ही घातल्यानंतर त्याचा लुक छान दिसतो. याच्यामध्ये पण तुम्ही डायमंड कमी हवे असतील, गोल्ड जास्त, तसं दोन्ही प्रकारे पण तुम्ही असं पेंडंट वापरू शकता. खूप सुंदर डिझाईन पण छान आहे बघा. हे लहान मंगळसूत्रासाठी सुद्धा वेगवेगळे प्रकारचे आहेत. अगदी बारीक मध्ये पण आहेत. म्हणजे असे याच्यामध्ये पण आपण चेंज करू शकतो ना हे असे. हा कसा हा समोरून वेगळा याला डिझाईन आहे, मागे हे 2-in-1 डिझाईन आहे याच्यामध्ये. दोन्ही साईडने घालू शकता. बरोबर. दोन्ही साईडने कोणाला ब्लॅक साडीवरती किंवा ब्लॅक ड्रेस वरती घालायचं तर तुम्ही असं घालू शकता. 2-in-1 असं मॅचिंग असं. किंवा तुम्ही साधं घालायचं म्हणल्यानंतर सुद्धा हा एक सिंगल खडा असा दिसतो घातल्यानंतर. हे किती ग्रॅमचं आहे? हे साधारण आहे 2.5 ग्रॅम. 2.5 ग्रॅममध्ये बघा. 2.5 ग्रॅममध्ये असं 2-in-1 लुक तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतोय. खूप छान आहेत असे. पण हे पुण्यामध्ये लक्ष्मी रोडमधले हे ब्रँडचं आपण अगदी लाईटवेटमधलं शॉर्ट मंगळसूत्र कव्हर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट जो व्हिडिओ आपला असणार आहे तो आहे लॉंग मंगळसूत्राचा. अगदी 3 तोळ्यापासूनचे मंगळसूत्र त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलवरती प्रेस करा, जेणेकरून मी अपलोड केलेले नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. तुम्हाला सुद्धा पुन्हा गाडगीमधलं कोणतं कलेक्शन बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करील. तर असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असे मी भरपूर सारे व्हिडिओ आपल्या पेजवरती अपलोड करणार आहे. तर भेटूया पुन्हा आपण अशा सुंदर नवीन व्हिडिओमध्ये.